सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं काँग्रेस खासदार सन्माननीय वर्षाताई गायकवाड यांना अभिनंदनपर पत्र. पत्रास कारण महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेला संसदेत घेराव घालून जाब विचारल्याबद्दल. प्रति खासदार वर्षाताई गायकवाड. सस्नेह जय महाराष्ट्र. मराठी माणसांना आपटून आपटून मारू अशी दरपोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारला, याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं. त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. महाराष्ट्राला सध्या व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेला आहे. माझ्या मते हा उगाच ओढून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरे आहे, कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावा अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण आपण मराठी आहोत. मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. त्यामुळे या जनतेप्रती या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे. त्यामुळे 125 वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या आणि 1857चा उठाव असू देत की पुढच्या स्वातंत्र्य लढ्याला आकार देणाऱ्यात मराठी होते याचा आपल्याला विसर पडतो. आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे आणि तुम्ही ती दाखवलीत, याबद्दल मनापासून आभार. महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का बसलेत माहीत नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यासमोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपला नम्र राज ठाकरे.